ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वंदे मातरम उद्या नागपूर इथं देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचं उद्घाटन महापौर नीता ठाकरे यांनी केलं. शेतातील तसेच परसबागेतील भाजीपाला लागवड करून कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महापौर ठाकरे यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रस्ता रोको आंदोलन केलं. तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. संसदेवर काल कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. 4 आठवड्यात या नोटीसाला उत्तर द्यायला सांगितलं आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेलं CCTV कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान विभागानं आज विदर्भात यवतमाळ, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूरसह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. तर चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यासाठी पावसाचा आगामी काही तासांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.